हॅलो अँड वेलकम बॅक. आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप एक्साइटिंग आहे कारण आज मी आले आहे आयकियाला आणि तेही पुण्यात. जगभरात प्रसिद्ध असलेला हा ब्रँड स्टायलिश फर्निचर, स्मार्ट स्टोरेज आयडियाज आणि सुंदर होम डेकोरसाठी खूप फेमस आहे. आणि आता फायनली पुण्यामध्येही त्यांचं ग्रँड ओपनिंग झालेलं आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे पुण्यातल्या आयकिया स्टोअर व्हिजिट करण्यासाठी. विमाननगरमध्ये फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये हे स्टोअर ओपन झालेलं आहे आणि आयकिया स्टोअर आहे लोअर ग्राउंड फ्लोअरला. पुण्यामध्ये जे आयकिया आहे ते सिटी स्टोअर आहे, त्यामुळे हे फार मोठं नाहीये, पण त्यांनी एवढ्या स्मार्टली या स्टोअरचं डिझाईन केलेलं आहे की इथे आल्यानंतर मला तर विश्वासच बसत नव्हता की एवढ्या छोट्या जागेमध्ये एवढं सुंदर अरेंजमेंट कसं काय होऊ शकतं. तुम्ही जर माझे जुने व्ह्युअर्स असाल तर तुम्हाला तर माहीतच असेल की मला आयकियाचे प्रोडक्ट्स खूप जास्त आवडतात. चला तर मग बघूयात या स्टोअरमध्ये काय काय अवेलेबल आहे. तर आयकियामध्ये एंट्री केल्याबरोबर आपल्याला असे लिव्हिंग रूमचे छान सुंदर असे सेटअप्स बघायला मिळतील. जर तुम्हालाही तुमचं घर सुंदर, कोझी आणि स्टायलिश बनवायचं असेल ना तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. या बास्केटचा यूज आपण ॲज अ ऑर्गनायझर करू शकतो. आयकियामध्ये लॅम्प्सचं कलेक्शन तर खूप छान अवेलेबल आहे आणि हो, यांचं जे स्मार्ट आणि स्टायलिश फर्निचर आहे ना तेही मला खूप आवडतं. हे जे आर्टिफिशियल प्लांट आहे ते अगदी रिअल असल्यासारखं वाटत होतं. आयकियामध्ये खूप अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला प्लांटर्स पण पाहायला मिळतील आणि तेही खूप सुंदर डिझाईन मध्ये. तर हे आहे प्लास्टिक बॅग डिस्पेन्सर. आपण यात प्लास्टिक बॅग्स किंवा मग ज्या डस्टबिन बॅग्स असतात ना त्या स्टोअर करू शकतो. हे खूप स्मार्ट ऑर्गनायझर आहे, तेही फक्त 129 ला. हे आहे एक लेमन स्क्वीजर आणि याचीही प्राइस 129 आहे, जे की मला खूप अफोर्डेबल वाटलं. इथे किचनचे पण खूप सुंदर सेटअप्स पाहायला मिळतील. तुम्हाला जर घरातल्या इंटेरियर साठी काही आयडियाज हव्या असतील ना तर एकदा आयकियाला नक्की व्हिजिट द्या. तुम्हाला भरपूर आयडियाज मिळतील कारण आयकियाचं फर्निचर खूप स्मार्टली डिझाईन केलेलं असतं. तर आयकियामध्ये या टाइप्सचे हँगर्स पण अवेलेबल आहेत जे आपण किचन मध्ये इन्स्टॉल करू शकतो छोट्या छोट्या गोष्टी ऑर्गनाइज करण्यासाठी. हे आहे एक प्लेट होल्डर. यात आपण ज्या सिरॅमिक्सच्या प्लेट्स असतात ना त्या अरेंज करून ठेवू शकतो. यात 2 साइजेस होते. तर आयकियामध्ये हे शेल्फ इन्सर्ट्स पण अवेलेबल आहेत. या शेल्फला आपण जे कॅबिनेट्स असतात ना त्यात स्पेस सेव्ह करण्यासाठी करू शकतो आणि याची प्राइस 399 आहे. त्यानंतर मला दिसल्या या ट्रॉलीज. या ट्रॉलीज मध्ये भरपूर स्पाइस जार फिट होतात आणि याला खूप कमी जागा लागते, म्हणजे किचन मध्ये एकदम छोट्याशा गॅप मध्ये हे फिट होऊन जातात आणि याला व्हील्स असल्यामुळे हे ऍक्सेस करायलाही इझी होतं. चला तर मग आता काही क्रॉकरीचे ऑप्शन्स बघूया. या स्टोअर मध्ये 2500 हून जास्त वस्तू आहेत, त्यामुळे आपल्याला इथे भरपूर ऑप्शन्स पाहायला मिळतात. फायनली आता आयकिया पुण्यामध्ये आला आहे, त्यामुळे आता आपल्याला दुसऱ्या सिटीज मध्ये आयकिया शॉपिंग करण्याची गरज नाहीये. पुण्यातलं स्टोअर जास्त मोठं नसलं तरीही त्यांनी एवढ्या स्मार्टली सगळ्या गोष्टी फिट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा सिरॅमिक्सचा 4 बोल्सचा सेट आहे आणि डिझाईनही खूप सुंदर वाटत होती. आयकिया बद्दल इतकं बोललं जातं कारण हा फक्त फर्निचर स्टोअर नाही तर कम्प्लीट होम इन्स्पिरेशन प्लेस आहे. घर डेकोरेट करायला, ऑर्गनाइज करायला आणि स्मॉल स्पेसेस स्मार्ट बनवायला आयकिया खूप हेल्प करतो. आयकियाची सर्वात मोठी स्पेशालिटी म्हणजे घरांसाठी क्लेवर सोल्युशन. तर इथे सिरॅमिक्सची काही क्रॉकरी बघितल्यानंतर मला दिसलं हे ऑइल डिस्पेन्सर. हे सिरॅमिकचं असल्यामुळे दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि याची प्राइस आहे 589. इथे तुम्हाला चेअर्स मध्ये पण भरपूर टाइप्सचे ऑप्शन्स पाहायला मिळतील. या चेअर्स आपण बाल्कनीमध्ये यूज करू शकतो किंवा मग डायनिंग टेबल साठी पण तुम्ही सेपरेटली चेअर पाहत असाल ना तर इथे खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर चला आता पाहूया आपण यांचे बेडरूम सेटअप्स. हे स्टोअर होम सेंटरच्या एक्झॅक्ट साईडला आहे. जिथे पहिले स्टार बाजार होतं ना एक्झॅक्ट तिथेच. पण इथे आल्यानंतर असं बिलकुलच वाटत नाहीये की इतक्या छोट्या स्टोअर मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी अरेंज होऊ शकतात. पुण्यातल्या आयकिया स्टोअर मध्ये छोट्या छोट्या वस्तू तर अवेलेबल आहेतच, पण इथे फर्निचर पण अवेलेबल आहे. इथे तुम्ही बॅक साईडला पाहू शकता बेड साईडचे जे टेबल्स असतात तेही अवेलेबल आहेत. या जगची डिझाईन मला खूप आवडली. आपण यात फ्लावर्स ठेवण्यासाठी पण याचा यूज करू शकतो. या स्टोअर मध्ये सगळ्या टाइप्सचे फ्लावर पॉट्स पण अवेलेबल आहेत. ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता लास्ट पर्यंत बघा. इथे काही ग्लास मटेरियल्स मध्ये खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये पॉट्स दिसले मला, ज्यात आपण आर्टिफिशियल फ्लावर्स किंवा मग रिअल प्लांट्स पण ठेवू शकतो.
इथे हँगिंग लॅम्पचे पण भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला घरासाठी लॅम्प्स हवे असतील तर एकदा नक्की आयकियाला व्हिजिट करा. हे लॅम्प्स आपण लिव्हिंग रूम मध्ये, बेडरूम मध्ये किंवा मग डायनिंग एरियामध्ये इन्स्टॉल करू शकतो. या लॅम्प्समुळे घरातला एखादा कॉर्नर पूर्ण चेंज होऊ शकतो. तर चला आता पाहूया पुढे काय काय आहे या स्टोअर मध्ये. या चेस्ट ऑफ ड्रॉवरची डिझाईन मला खूप आवडली. एकदम सिंपल आणि युनिक. आणि हो, यात काही ऑप्शन्स पण अवेलेबल होते, म्हणजे वेगळी डिझाईन आणि वेगवेगळ्या साइजेस मध्ये पण अवेलेबल आहेत. हा मोठ्या साईजचा एक मिक्सिंग बोल दिसला. या बोलचा शेपही थोडा वेगळा आहे, त्यामुळे ते दिसायलाही खूप युनिक दिसतंय. माझ्याकडे आयकियाचे वुडन वाले मिक्सिंग बोल्स आहेत आणि खरंच त्याची क्वालिटी युनिक आणि टॉप नॉच आहे. मला हा किड्स रूम साठी लॅम्प दिसला आणि खरंच खूप क्यूट वाटत होता हा लॅम्प. हा लॅम्प आपण किड्स रूम मध्ये मुलांच्या टेबल वरती यूज करू शकतो. तर पुण्यातल्या आयकियामध्ये या टाइप्सचे टेबल लॅम्प्स पण अवेलेबल आहेत. लॉन्ड्री बास्केट्स, तेही खूप अफोर्डेबल प्राइसला. पुढे गेल्यानंतर मला दिसलं हे ह्यूज असं कुकिंग पॉट्सचं कलेक्शन. इथे भरपूर टाइप्सचे सॉस पॅन, फ्राय पॅन, कुकर्स आणि पॅन्स अवेलेबल आहेत आणि तेही टॉप नॉच क्वालिटीमध्ये. त्यात वेगवेगळे शेप्स आणि साइजेस पण अवेलेबल आहेत. या आहेत कुकिंग पॉट्ससाठीच्या लिड्स, म्हणजे या आपण कव्हर करण्यासाठी यूज करू शकतो कुकिंग पॉट्सला. मला आयकियाचं हे ग्रीन कलरचं क्रॉकरी कलेक्शन खूप जास्त आवडलं. आणि हो, या आयकियामध्ये डायनिंग टेबल्स पण अवेलेबल आहेत. अगदी छोटे डायनिंग टेबल्स, म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट किंवा मोठ्या साईज मध्ये दोन्ही इथे अवेलेबल आहेत. या प्लेट आणि बोलचा जो फिनिश आणि कलर आहे ना, तो मला खूप छान वाटला. आयकियामध्ये असे आर्टिफिशियल फ्लावर्स पण खूप सुंदर मिळतात. इथे सिरॅमिक्सच्या प्लेट्स, डीप बोल्स, स्टोरेज कंटेनर्स, म्हणजे जे आपण फ्रीजमध्ये यूज करू शकतो, तेही भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यानंतर मला दिसले हे ग्लास जार्स, जे एअरटाईट तर आहेतच, पण हे दिसायलाही खूप सुंदर दिसतात. आणि हो, आयकियामध्ये या स्मॉल साईजच्या लंच बॅग्स पण अवेलेबल आहेत. या सेक्शन मध्ये तुम्हाला प्लास्टिक कंटेनर्स, ग्लास कंटेनर्स, जे आपण फ्रीजमध्ये यूज करू शकतो, तेही पाहायला मिळतील. हा ग्लास कंटेनर्सचा सेट आहे. हा आपण लेफ्ट ओव्हर फूड स्टोअर करण्यासाठी यूज करू शकतो फ्रीजमध्ये. हे फ्रीज कंटेनर्स मायक्रोवेव्ह सेफ असल्यामुळे हे इझी पण होतं, म्हणजे डिरेक्टली आपण हे मायक्रोवेव्ह मध्ये रिहीटिंग साठी ठेवू शकतो. आणि डिझाईन कॉम्पॅक्ट असल्यामुळे हे कंटेनर्स फ्रीज मध्ये इझिली छोट्याशा जागेत फिट होतात. चला आता पाहूया नेक्स्ट प्रोडक्ट. हा सिरॅमिकचा जार मला खूप आवडला. याला वुडन फिनिश मध्ये लीड दिलेली आहे, त्यामुळे हे एअरटाईटही आहे. यात आपण मीठ, लोणचं किंवा किचन मधल्या कुठल्याही वस्तू ठेवण्यासाठी याचा यूज करू शकतो. जे लुकवाईज तर प्रीमियम वाटतंयच, पण स्मार्ट डिझाईनही आहे. आणि हे आहेत मेटल फिनिश मध्ये काही कंटेनर्स. आयकियामध्ये क्रॉकरीचं पण खूप सुंदर कलेक्शन आहे. इथे तुम्हाला डीप प्लेट्स, मिक्सिंग बाउल्स पण पाहायला मिळतील. हे सिरॅमिक्सचे बोल्स आहेत 99 ला, जे मला खूप अफोर्डेबल वाटले. आणि हे सगळे मायक्रोवेव्ह सेफ आणि डिशवॉशर सेफ असल्यामुळे आपण याला इझिली यूज करू शकतो. इथे मिक्सिंग बोल्स पण अवेलेबल आहेत स्टेनलेस स्टील आणि वुडन फिनिश मध्ये. हा आहे एक कॉफी मेकर, ज्यात आपण कॉफी बनवू शकतो आणि याची प्राइस आहे 799. आयकियामध्ये हे मोठ्या साईजचे ग्लास डिस्पेन्सर्स पण अवेलेबल आहेत आणि याला टॅप असल्यामुळे हे यूज करायलाही खूप कन्व्हिनियंट होतात. यात आपण डिटॉक्स वॉटर किंवा मग कुठल्याही टाइपचे ज्युसेस स्टोअर करू शकतो. या छोट्या साईजच्या 3 बॉटलचा सेट येतो आणि हो, 129 ला 3 बॉटल्स येतात यात. आयकियामध्ये भरपूर टाइप्सचे बेडशीट्स, डुवेट्स, कम्फर्टर्स पण अवेलेबल आहेत. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर मला दिसले सोफा थ्रोज. आणि आयकियामध्ये जेवढे सोफा थ्रोजचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत ना, मला असं वाटतं की एवढे ऑप्शन्स तुम्हाला कुठेच पाहायला नाही मिळणार. हे पहा, त्यांचं पिलोज आणि पिलो कव्हरचं कलेक्शन खूप सुंदर आहे. पिलो कव्हर्स मध्ये तर खूप सुंदर ऑप्शन्स अवेलेबल आहेत, म्हणजे एम्ब्रॉयडर्ड, प्रिंटेड आणि भरपूर वेगवेगळ्या टाइप्सचे पिलो कव्हर्स आहेत. चला आता मी तुम्हाला घेऊन जाते वुडन शेल्फच्या सेक्शनला.
हे वुडन शेल्फ्स आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो. यावरती आपण घरामध्ये आर्टिफॅक्ट्स किंवा मग रिअल प्लांट्स पण ठेवू शकतो किंवा मग किचन मध्ये ऍज अ ऑर्गनायझर पण यूज करू शकतो. इथे भरपूर वेगवेगळ्या टाइप्सचे ऑर्गनायझर्स तुम्हाला पाहायला मिळतील, प्लास्टिक मध्ये किंवा मग दुसऱ्याही मटेरियल मध्ये. या टाइप्सच्या प्लास्टिक ऑर्गनायझरचा यूज करून आपण घर नीटली ऑर्गनाइज करू शकतो. आपण याचा यूज मुलांचे टॉय स्टोअर करण्यासाठी करू शकतो किंवा घरामध्ये कुठल्याही छोट्या छोट्या वस्तू असतात ते छान ऑर्गनाइज करण्यासाठी याचा यूज होतो. हे आहे त्यांचं प्रीमियम अशा डस्टबिनचं कलेक्शन, ज्यात हँगिंग डस्टबिनचे पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. याला आपण ट्रॉलीच्या डोअर वरती हँग करू शकतो. तर चला आता मी तुम्हाला दाखवते आर्टिफिशियल प्लांट्स आणि लॅम्प्सचं कलेक्शन. तर आयकिया मध्ये सिरॅमिक्सचे जे पॉट्स असतात तेही खूप युनिक डिझाईन मध्ये मिळतात आणि याची क्वालिटी पण छान असते, त्यामुळे ड्युरेबल पण असतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलेक्शन अवेलेबल आहे आयकिया मध्ये. हे आहेत आर्टिफिशियल छोटे छोटे प्लांट्स जे अगदी रिअल असल्यासारखा लुक देतात. मला आयकियाचं जे हँगिंग प्लांट्सचं कलेक्शन असतं ना ते खूप जास्त आवडतं. हे प्लांट्स आर्टिफिशियल जरी असले तरी याला एवढा प्रीमियम लुक दिलेला आहे की ते पाहायला आणि दिसायलाही सुंदर दिसतं. आर्टिफिशियल प्लांट्स मेंटेन करायलाही खूप इझी जातात आणि घरामध्ये एक छान ग्रीनरी पण ऍड होते. या टाइपचे फ्लोटिंग वॉल शेल्फ्स पण अवेलेबल आहेत इथे. या अशा छोट्या टाइपच्या शेल्फ वरती आपण आर्टिफॅक्ट्स ठेवू शकतो, याने खूप छान लुक येतो. हे आहेत वेगवेगळ्या शेप्स आणि साइजेस मध्ये सुंदर असे मिरर्स. तर चला आता पाहूया आपण आयकिया मध्ये लॅम्पचं कलेक्शन. मला आयकियाचं लॅम्पचं कलेक्शन पर्सनली खूप आवडतं, कारण यांचे लॅम्प्स फक्त दिसायला सुंदर नसतात तर ते घरामध्ये कोझी आणि एस्थेटिक लुक ऍड करतात. तर इथे मी व्हिडिओमध्ये शक्य तेवढ्या गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मी इथे आयकिया टूरचा व्हिडिओ इथेच एंड करतेय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.